धाराशिवमधल्या काही कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होतोय। मातोश्रीवरची ही दृश्य आपण बघतोय। आमदार कैलास पाटील सुद्धा यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह इथे उपस्थित असल्याचं आपण दृश्यांमध्ये बघतोय। मातोश्रीवरची ही थेट दृश्य आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेत हे काही पक्षप्रवेश होत आहेत। धाराशिवमधले भाजप आणि काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीमधील हे काही पदाधिकारी आहेत ज्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता प्रवेश केलेला आहे। साधारणपणे 20 सरपंच आणि उपसरपंच आहेत, शिवाय काही माजी पंचायत समिती सोसायटी सदस्य यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोइंग सुद्धा सुरू आहे। सध्याची ही दृश्य आपण बघतोय ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आता हे पक्षप्रवेश झालेले आहेत। धाराशिवमधले हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत जे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे पक्षप्रवेश झालेले आहेत। काही सरपंच उपसरपंच आहेत तर काही माजी पंचायत समितीचे सदस्य सुद्धा आहेत ज्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडून। पद्मेश, हे जे काही पक्षप्रवेश झालेले आहेत धाराशिवमधले, कशा पद्धतीने ठाकरेंच्या शिवसेनेला आगामी निवडणुकीचा विचार केला तर फायदा होऊ शकतो? रीती नक्कीच जे धाराशिवमधील जे स्थानिक जे सरपंच असतील किंवा अनेक जे नगरसेवक असं माफ करा जिल्हा परिषदेचे सदस्य असतील त्यांचा आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश पूर्ण झाला। ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील हे या पक्षप्रवेशाला अनेक कार्यकर्त्यांना धाराशिवमधून घेऊन आले होते। आपण जर पाहिलं की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद निवडणुका या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आता ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश होतोय आणि आता यापुढे देखील दर आठवड्याला एक पक्षप्रवेश होणार असल्याची आपल्याला माहिती मिळते आणि जवळपास 100 ते 150 कार्यकर्ते आज पक्षप्रवेशासाठी आले होते। सरपंच आणि अनेक जे सदस्य आहेत ते आज आले होते। आपण जर पाहायला मिळालं की आता उद्धव ठाकरे थोड्या वेळात माध्यमांशी देखील संवाद साधण्याची शक्यता आहे। जी पद्मेश, धन्यवाद या माहितीसाठी। तर मातोश्रीवरची ही दृश्य आपण बघितली। या ठिकाणी धाराशिवमधल्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यावेळेला पाहायला मिळतात, त्याचबरोबर आमदार कैलास पाटील आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धाराशिवमधल्या काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांमधले हे सगळे पदाधिकारी होते ज्यांनी आता आपापल्या पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि मातोश्रीवर येत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। याच्यामध्ये काही जण सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, काही माजी पंचायत समिती सदस्य आहेत। या सगळ्याचा फायदा आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला कशा पद्धतीने होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। दृश्य बघतोय आपण उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला याचे दृश्य।